नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेमध्ये टेक्निशियन या पदासाठी भरती केल्या जाणार आहे. जे की बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांचे ITI झालेले असेल त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे. या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. भरतीची प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरती अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, कोकण रेल्वेकडून जर बघितलं टेक्निशियन या पदासाठी बघा 27 जून 2025 ला जे एक नोटीस म्हणजेच की एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही तर बघू शकता. आता जर यामध्ये जागा बघितल्या तर बघा, यामध्ये टेक्निशियन वेल्डर आणि टेक्निशियन फिटर या पदाकरिता जे आहे ती जागा निघालेल्या आहेत. आता बघा, टोटल जर जागा बघितल्या आपण टेक्निशियन वेल्डरसाठी 25 आणि टेक्निशियन फिटरसाठी 25 अशा टोटल जे आहे 50 जागा जे निघालेल्या आहेत. आता बघा, यामध्ये कॅटेगरी वाईज जर बघितल्या आपण तर बघा, युआर मध्ये 13 जागा आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये 2, ओबीसी मध्ये 6 आणि एसटी मध्ये 3 आणि एसटी करिता 1 जागा यामध्ये म्हणजे की टेक्निशियन वेल्डर मध्ये निघालेली आहे. टेक्निशियन फिटरसाठी पण जर बघितलं तर तुम्हाला सेम जागा यामध्ये दिसून येणार आहेत. आता जर बघितलं आपण तर बघा, प्रोजेक्टनुसार जे याची जागा आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नंबर ऑफ पोस्ट आर लायबल टू चेंज ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ प्रोजेक्ट, ते की बदलू पण शकतात. जर बघा म्हणजेच की यामध्ये इन्क्रिमेंट पण होऊ शकते जागेची किंवा कमी पण जागा होऊ शकतात, तेवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं आपण तर बघा, मंथली यामध्ये तुम्हाला किती सॅलरी देण्यात येणार आहे. तर बघा, तुम्हाला डेजिग्नेशन म्हणजेच की बघा कोणती तुमचे पद आहे त्याबद्दल जर बोलण्यात आलं तर बघा, टेक्निशियन वेल्डर आणि फिटरसाठी जर बघितलं आपण तर बघा, यामध्ये तुम्हाला जे आहे ॲज पर ए क्लास सिटी, ॲज पर बी क्लास सिटी, ॲज पर सी क्लास सिटी म्हणजेच की सिटी पाहून तुम्हाला मंथली इन्कम जे तुम्हाला देण्यात येणार आहे. ए क्लास सिटी जर असेल तर बघा, तुम्हाला मंथली जे आहे 40,500, बी क्लास सिटी जर असेल तर 38,000 आणि सी क्लास सिटी जर असेल तर तुम्हाला 35,500 एवढी तुम्हाला मंथली जे आहे तुम्हाला सॅलरी देण्यात येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. बघा, ज्या कोण्या विद्यार्थ्यांचे ITI झालेले असेल वेल्डर आणि फिटरमध्ये तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी निघून आलेली आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि ही जी तुम्ही PDF बघत आहात, ही PDF ची माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही बघू शकता. आता जर बघितलं तर बघा, याची प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे तर बघा, तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. तर बघा, त्याआधी बघा तुम्हाला कोणकोणते जे आहे बेनिफिट मिळणार आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला बेसिक DA, HRA, कन्व्हेयन्स, मोबाईल अलाउन्स एक्सेट्रा जे काही तुम्हाला मिळणार आहे तुम्ही इथं बघू शकता. कोकण रेल्वेकडून तुम्हाला दिल्या जाणार आहेत. संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, तुम्हाला इथं ट्रॅव्हल फॅसिलिटी पण देण्यात येणार आहेत. रेंट हाऊस अँड हॉटेल बद्दल पण इथे माहिती देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला वर्षाला किती लीव्ह मिळणार आहे यामध्ये बघू शकता तुम्ही. आता जर बघितलं तर बघा, यामध्ये तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल का, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे यासाठी, ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्याआधी बघा, तुम्हाला ही भरतीबद्दल मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो की ही जी भरती आहे ते तुमची वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच की बघा, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला जावे लागणार आहे, जे की बघा तुम्हाला समोर दिल्या जाणारच आहे. समोरची माहिती जर बघितली आपण तर बघा, यामध्ये तुम्हाला मोड ऑफ सिलेक्शन म्हणजेच की तुमचं कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे तर बघा, वॉक इन इंटरव्ह्यू देण्यात आलेला आहे. आता बघा, डेट, टाइम अँड प्लेस, कोणत्या तारखेला तुम्हाला इथे जायचं आहे आणि कोणतं तुम्हाला ठिकाण देण्यात आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता. तर बघा, 14 जुलै 2025 ला जे ही तुमची जी आहे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे या पदाकरिता. आता जर बघितलं आपण रजिस्ट्रेशन टाइम तर बघा, सकाळी 9 ते 12 म्हणजेच की या टाइम मध्ये बघा तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच की रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. जर पदाचे नाव बघितलं तर बघा, टेक्निशियन वेल्डर आणि फिटर, आणि डेट जर बघितली आपण 14 जुलै 2025, जे की तुम्हाला बघा कोणतं ठिकाण देण्यात आलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नियर सीवूड्स रेल्वे स्टेशन सेक्टर 40, सीवूड्स वेस्ट, नवी मुंबई या ठिकाणी तुमचं जे आहे तुमचं वॉक इन इंटरव्ह्यू केला जाणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. बघा, डायरेक्ट तुमचे इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन केल्या जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, तुम्हाला जे आहे तुम्ही जासाल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट आहे ते सेल्फ अटेस्टेड करून न्यायचे आहे. तुम्ही इथं बघू शकता. कॉपीज ऑफ सर्टिफिकेट इन प्रूफ ऑफ क्वालिफिकेशन तुम्हाला प्रूफ द्यायचा आहे. त्यासोबत बघा, कॉपी ऑफ प्रूफ, डेट ऑफ बर्थ, जे की बघा तुम्हाला SSCचं जे सर्टिफिकेट आहे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यासोबत बघा, जे कोणी कॅटेगरी जे असणार आहे SC, OBC, EWS, जे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आता यामध्ये कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पण दिला गेलेला आहे की कोण्या प्रकारे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असायला हवं. त्यासोबत बघा, तुम्हाला 2 पासपोर्ट साइज रिसेंट फोटोग्राफ, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इश्यू बाय प्रिव्हियस एम्प्लॉयर. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे आणि नसेल तरी काही हरकत नाही.
आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. अशा प्रकारचे टोटल तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला जोडायचे आहे, जे की तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला मी खाली दाखवणारच आहे कशाप्रकारे असणार आहे. त्यासोबत बघा तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशनबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आता बघा यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे, तर बघा द कॅन्डिडेट शॅल अराइव्ह ॲट द टाइम अँड व्हेन्यू ॲट गेट रजिस्टर्ड विथ द नॉमिनेटेड KRCL ऑफिशियल फॉर द वॉक इन इंटरव्ह्यू ॲज इंडिकेटेड ग्रुप डिस्कशन किंवा एनी अदर एलिमिनेशन राउंड लाईक रिटन टेस्ट एक्सेट्रा. बघा तुमचं जे आहे ग्रुप डिस्कशन किंवा रिटन टेस्टद्वारे म्हणजेच की सिलेक्शन प्रोसेस केलं जाऊ शकतं. Can be introduced depending on the number of candidate, and those candidate who get through in the elimination round will be called for the process of selection. बघा जर का जास्तीत जास्त कॅन्डिडेट बोलवण्यात आले तर नक्कीच तुमचं ग्रुप डिस्कशन किंवा रिटन टेस्ट होणार आहे. आणि खूप कमी विद्यार्थी आले तर बघा तुमचं डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे पण सिलेक्शन होऊ शकते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. डिपेंड करते की किती कॅन्डिडेट जे आहे ते हजर राहणार आहे इंटरव्ह्यू करिता. आता जर बघितलं तर बघा ही जी भरती आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. आता कॉन्ट्रॅक्ट बेस जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा असणार आहे, तर द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट विल बी इनिशियली फॉर पिरियड ऑफ 1 इयर, म्हणजेच की एका वर्षाचा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे. एक्सटेंडेबल फर्दर फॉर द रिक्वायर्ड पिरियड बेस्ड ऑन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स, म्युच्युअल कन्सेंट as well as requirement of KRCL if any remuneration may be revised from the second year onward ॲज डिसाइडेड बाय द कॉर्पोरेशन. बघा तुम्हाला एका वर्षाचं जे आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. आणि या एका वर्षामध्ये तुमचा जर परफॉर्मन्स चांगला दिसला कोकण रेल्वेला, म्हणजे की त्यामध्ये तुम्हाला जे आहे इन्क्रिमेंट म्हणजे की बघा तुम्हाला सेकंड वर्षाकरिता पण बोलवल्या येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये डिपेंड करते की तुमचा परफॉर्मन्स कशा प्रकारे होणार आहे पहिल्या वर्षाला, त्यानुसार तुम्हाला दुसऱ्या वर्षाला पण बोलवल्या जाऊ शकते जर तुम्हाला KRCL मध्ये व्हॅकन्सी असेल तर. आणि बघा जे कोणी कॅन्डिडेट सिलेक्टेड होतील त्यांच्यासाठी बघा मी महत्वाचं जे पॉईंट यामध्ये देण्यात आलेला आहे की जे कोणी सिलेक्टेड कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट ॲग्रीमेंट अँड इंडेमिनिटी बॉन्ड ऑफ ₹50,000 इन फेवर ऑफ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ऑन ₹100 स्टॅम्प पेपर. बघा तुम्हाला जे कोणी कॅन्डिडेट सिलेक्टेड होतील त्यांच्याकडून बघा तुम्हाला ₹100 स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट लिहून देण्यात आलेला आहे बॉन्डचा, जो की ₹50,000 एवढा राहणार आहे. जे की बघा तुम्ही जर मध्येच जर एका वर्षाच्या आत जर सोडून गेले तर तुम्हाला ₹50,000 फीस जी आहे तुम्हाला भरावी लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं तर बघा द टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड इट्स कॉन्सिक्वेन्स, जे की बघा तुम्ही जर परफॉर्मन्स चांगला दिलेला नाही तर तुम्हाला टर्मिनेशन पण करण्यात येऊ शकते. आता सोबतच बघा तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं आपण तर बघा इथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. कशा प्रकारे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्मॅट असणार आहे, तर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते तुम्हाला लिहायचं आहे. पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे द्यायचा आहे. सोबतच तुम्हाला तुमचं नाव वगैरे संपूर्ण बेसिक डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल तुम्हाला इथे भरायचं आहे. जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स बद्दल पण इथे लिहू शकता. आता जर बघितलं आपण सर्वात महत्वाचं की यासाठी जर बघा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर बघा टेक्निशियन, वेल्डर आणि फिटरसाठी जर बघितलं आपण तर बघा मिनिमम रिक्वायर्ड जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे लागणार आहे 10वी करून बघा तुमचा ITI पास असलेला हवा, जे की वेल्डिंग ट्रेड आणि फिटर ट्रेड मध्ये. त्यासोबत बघा एसेन्शियल जर बघितलं ITI पास इन वेल्डिंग ट्रेड फुल टाइम कोर्स, म्हणजे की फुल टाइम कोर्स असावा फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज ITI कडून. ITI पास इन फिटर जे की तुम्ही इथं सेम बघू शकता. आता जर बघितलं वर्क एक्सपिरियन्स रिक्वायर्ड इफ एनी, तर बघा एक्सपिरियन्स जर असेल तुमचा तर MIG, MAG, वेल्डिंग, TIG, MIG विल बी गिव्हन प्रिफरन्स. जर तुमचा यापैकी जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि वर्क एक्सपिरियन्स फ्रॉम रेल्वे वर्कशॉप विल बी गिव्हन प्रिफरन्स. बघा फिटरसाठी जर बघितलं तर जर रेल्वे वर्कशॉपमध्ये जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला यामध्ये प्रिफरन्स दिला जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं आपण अप्पर एज लिमिट तर बघा 30 वर्षापर्यंत जे तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा प्लेस ऑफ पोस्टिंग अँड हेडक्वार्टर, तर बघा वडोदरा अँड ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ KRCL, तर बघा प्लेस ऑफ पोस्टिंग जर बघितलं तर वडोदरा आहे. तसंच तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया म्हणजे की जिथं कुठं प्रोजेक्ट असणार आहे KRCLचा तर तिथं तुम्हाला कुठं पण पाठवू शकता, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की एका वर्षाचा जो आहे तो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे. आणि KRCL कडे ते राईट आहे की जे ते तुम्हाला टर्मिनेट पण करू शकता जर तुमचा परफॉर्मन्स खराब असला तर. त्यानुसार तुम्हाला बघा तुम्हाला परफॉर्मन्स जर चांगला असला तर तुम्हाला सेकंड वर्ष म्हणजे की दुसऱ्या वर्षाला पण ते बोलवण्यात येऊ शकतं, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि यामध्ये बघा तुम्हाला खूप चांगली सॅलरी पण देण्यात येणार आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर बघा तुमचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू पण होऊ शकतो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोण्या फॉर्मॅटचं असते, जे की तुम्हाला इथे बघू शकता SC ST कॅन्डिडेट जे कोणी असतील त्यांच्यासाठी जो फॉर्मॅट आहे इथे देण्यात आलेला आहे. त्यासोबत बघा खाली तुम्हाला जे
बॅकवर्ड क्लासेस असतील म्हणजे की ओबीसीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी हा जो फॉर्मॅट आहे कास्टसाठी तो इथं बघून घेसाल आणि त्यासोबतच संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची भरती होती जे की बघा वॉक इन इंटरव्ह्यू आहे, जे की तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे आय-टी-आय विद्यार्थ्यांसाठी. ज्या कोणी विद्यार्थ्यांचं टेक्निशियनमध्ये बघा म्हणजेच की वेल्डर आणि फिटर झालेलं असेल तर त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करावं आणि तिथं हजर राहावं. जे की बघा 14 जुलैला याचं वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे, जे की तुम्हाला मी ॲड्रेस सांगितलेला आहे. या ॲड्रेसवरती तुमचं जे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे, म्हणून वेळेच्या आत तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि या भरतीबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.